श्रद्धा बुद्धी संपन्न, शील संपन्न आपण सर्वच उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल कामना, खूप खूप आशीर्वाद. आज परत आपण एक धर्मचर्चा करूया. आजच्या विषयाचं नाव आहे विपश्यना आणि आंबेडकरी विचारधारा. बऱ्याचदा समाजामध्ये आज या दोन मतावरून, विपश्यनेच्या मतावरून आणि आंबेडकरी विचारावरून, या मतावरून उपासक उपासिकांच्या मध्ये थोडा वादात्मक कधी कधी वातावरण दिसून येतं. काही उपासक उपासिकांचं म्हणणं असं असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही विपश्यना स्वतः केलेली नाही आणि ते त्यांनी आपल्याला शिकवली सुद्धा नाही. तर त्यापैकी काही उपासक उपासिकांचं म्हणणं असं असतं, जर विपश्यना जर नाही तर मग बुद्धाचा धम्मही नाही, वगैरे वगैरे. आणि म्हणून पहिल्यांदा आपण थोडंसं विपश्यना म्हणजे काय याच्यावर थोडंसं चिंतन मनन करून थोडंसं समजून घेऊया. भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धाने जे लोक त्यांच्या संपर्कामध्ये आलेत, ज्या पद्धतीचे लोक संपर्कामध्ये आलेत, ज्या स्वभावाचे लोक संपर्कामध्ये आलेत, त्या लोकांच्या स्वभावावरून, त्या लोकांच्या आचर्यावरून त्यांना धर्म शिकविला. त्यांच्या शिकवणुकीतून जे एक विपश्यना हे जे आहे याचा सार असा निघतो. जसं महासतिपट्ठान सुत्तामध्ये जे 4 प्रकारच्या स्मृतीचा अभ्यास भगवान बुद्धाने सांगितलेला आहे. कारण विपश्यना या शब्दाचा अर्थच असा होतो विशेष पद्धतीने पश्यना म्हणजे पाहणे, म्हणजे विशेष पद्धतीने पाहणे. मग विशेष पद्धतीने पाहणे म्हणजे महासतिपट्ठान सुत्तामध्ये 4 प्रकारच्या स्मृतीचा अभ्यास सांगितलेला आहे. या 4 प्रकारच्या स्मृतीविषयीची भावना करून जो व्यक्ती आपले काया, वाचा आणि मन याचे कर्म चांगल्या कुशल मार्गावर आरूढ करतो, स्वतःच्या प्रत्येक कर्माप्रती जागृत होतो, अकुशल कर्म तो कधी करत नाही. आणि हे जे 4 प्रकारच्या स्मृतीची भावना तो 1 दिवस, 5 दिवस, 10 दिवस किंवा पर्टिक्युलर दिवस मोजून केला जात नाही. तर तो जोपर्यंत जिवंत राहतो, जिवंत असतो, तोपर्यंत तो आपल्या 4 प्रकारच्या स्मृतीविषयीची भावना करत राहतो. मग 4 प्रकारच्या स्मृतीची भावना ती अशी, जसं महासतिपट्ठान सुत्तामध्ये जे सांगितलेले 4 प्रकारच्या स्मृतीची भावना जी आहे, पहिली म्हणजे कायानुपස්සना, म्हणजे शरीराच्या विषयी स्मृती ठेवणे. हे शरीर कसं काम करतं, या शरीराची इंद्रिय कशी काम करतात, या शरीराच्या कडून अकुशल कर्म की कुशल कर्म घडते, हे या प्रकारची शरीराच्या कर्माविषयीची स्मृती म्हणजे कायानुपස්සना. दुसरी जी आहे वेदनानुपස්සना. वेदनानुपස්සना जर म्हटलं म्हणजे एक प्रकारचं अनुभव, ज्याला अनुभूती असं आपण म्हणतो. जगत असताना शरीराच्या संदर्भामध्ये व्यक्ती काय अनुभवतो, मनाच्या संदर्भामध्ये तो काय अनुभवतो, शरीराच्या संदर्भामध्ये तो काय अनुभवतो, शरीराच्या क्रिया प्रतिक्रियाविषयी तो काय अनुभवतो, मनाच्या चित्त चेतना जे काही मानसिक जग आहे
या मानसिक जगाप्रतीच्या क्रियाप्रतिक्रिया जे काही आहेत याच्याविषयी तो काय अनुभवतो, कशा प्रकारे चिंतन मनन करतो, कशा प्रकारचा तो अनुभव घेतो या शरीर आणि मनाच्या संदर्भामध्ये, म्हणजे वेदनानुपස්සना. चित्तानुपස්සना ज्याला असं म्हटलं जातं. हे जे चित्त आहे या चित्तामध्ये जगत असताना काय काय उत्पन्न होतं, कुशल उत्पन्न होतं की अकुशल उत्पन्न होतं, कुठल्या प्रकारे हे चित्त काम करतं, अशा प्रकारे चित्ताच्या विषयीची स्मृती ठेवणे, स्मृतीची एक प्रकारे भावना करणं म्हणजे चित्तानुपස්සना. चौथी जी स्मृती आहे धम्मानुपස්සना. शरीर आणि मनाच्या विषयी हे दोन्ही जे आहे याचे जे गुणधर्म आहे, शरीराचे जे गुणधर्म आहेत, शरीराच्या संदर्भामध्ये जे काही क्रिया प्रतिक्रिया आहे याचे जे काही गुणधर्म आहेत, तसेच मनाच्या संदर्भामध्ये मनाचे जे क्रिया प्रतिक्रियाचे जे काही गुणधर्म आहेत, या दोन्हीही शरीर आणि मनाच्या गुणधर्माविषयीला जाणणे समजणे म्हणजे धम्मानुपස්සना. तर अशा प्रकारे 4 प्रकारच्या स्मृती पठ्ठानाचा, स्मृती प्रस्थानाचा म्हणजे अभ्यास म्हणजे एक प्रकारे विपස්සना असं म्हटलं जातं. तर हे 4 प्रकारच्या स्मृती प्रस्थानाचा अभ्यास भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक पर्टिक्युलर वेळ म्हणून केला जात नव्हता, तर तो एक आजीवन व्यक्तीच्या जीवनामध्ये हा अभ्यास उतरत होता. म्हणजे 10 दिवस, 5 दिवस, 15 दिवस असं एक पर्टिक्युलर वेळ नव्हता. ज्या पद्धतीने ज्या लोकांना जसा अभ्यास करता येईल अशा पद्धतीने या 4 प्रकारच्या स्मृतीचा ते उपासक उपासिका असो, भिक्षू आणि भिक्षुणी असो, ते अभ्यास करायचे. विशेषतः हे जे भगवान बुद्धांनी 4 प्रकारच्या स्मृती प्रस्थानाचा जो एक प्रकारे उपदेश आहे हा कुरु देशामध्ये शिकविलेला धर्म आहे, कम्मास धम्म या ठिकाणी. तर अशा प्रकारे या उपदेशावरून बुद्धाच्या काळामध्ये म्हणजे काळ आणि वेळेनुसार त्या काळामध्ये एक शिबिर परंपरा कुठल्याही प्रकारची नव्हती. 10 दिवसाचे किंवा 5 दिवसाचे किंवा 20 दिवसाची शिबिर परंपरा बुद्धाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची नव्हती. तर त्या काळामध्ये भिक्षू भिक्षुणी उपासक उपासिका हे आपल्या ज्या पद्धतीनं त्यांना जमेल त्या पद्धतीनं याचा ते अभ्यास करायचे. शिबिर परंपरा ही खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे गोयंका गुरुजींच्या माध्यमातून. गोयंका गुरुजींनी इथे जे शिबिराची परंपरा जी सुरू केलेली आहे त्यामागचा जर आपण चांगल्या धर्माच्या दृष्टीने जर विचार करतो जर म्हटलं तर त्याचा जो निष्कर्ष आहे आजच्या ताणतणावाच्या पिढीसाठी, ताणतणावामध्ये जगणाऱ्या लोकांसाठी तो निष्कर्ष चुकीचा निघत नाही, तर तो एक प्रकारे सकारात्मकच तो निष्कर्ष निघतो. हल्लीच्या जगामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोक ताणतणावामध्ये जगतात आणि या ताणतणावामध्ये जगत असताना अनेक लोक स्ट्रेसमध्ये येतात, अनेक लोक टेन्शनमध्ये येतात, कन्फ्यूज होतात, गोंधळतात. अनेक लोक विघातक घटनेलाही एक प्रकारे बळी पडतात. मग या शिबिराच्या माध्यमातून का होईना ते 10 दिवस असो, ज्यांना ज्या पद्धतीने जर जात असेल त्या पद्धतीने जात जर असेल आणि या बुद्ध वचनाला अनुसरून जर ते एक प्रकारे या 4 प्रकारच्या स्मृती प्रस्थानाचा अभ्यास जर करत असेल तर त्यांना एक प्रकारे शांतीच मिळणार आहे, तेव्हा शांतता तिथे नाही मिळणार. पण शिबिर जे केलं जातं ते गणना म्हणून नाही, शिबिराची एक प्रकारे गणती केल्या जात नाही. मी इतके शिबिर केले, तितके शिबिर केले म्हणजे सांगते आपण, एखादा व्यक्ती म्हणतो की नाही मी इतके शिबिर केले, तितके शिबिर केले, म्हणजे क्वांटिटी महत्वाची नाही आहे इथे. तो व्यक्ती जो शिबिर करतो शिबिराच्या माध्यमातून त्याच्या चित्तामधले जे काही राग आहे, द्वेष आहे, क्रोध आहे, ईर्ष्या आहे, हे जे विकार आहे किती कमी झाले हे ते महत्वाचं असतं. त्या व्यक्तीला शांती किती मिळते, सकारात्मक तो विचार किती करू शकतो,
त्याच्यामधले अवगुण किती कमी झालेले असतात, त्याच्यामधले विकार किती झालेले असतात ते महत्त्वाचे असते. आणि म्हणून सकारात्मक दृष्टीने जर या शिबिराचा विचार केला किंवा विपස්සनाचा जर विचार जर केला तर व्यक्तीच्या जीवनामध्ये एक प्रकारे त्याचा चांगलाच परिणाम होतो, जर तो चांगल्या पद्धतीने बुद्ध वचनाला अनुसरून जर करत असेल तर. परंतु एक केवळ मी शिबिर करतो आहे म्हणजे मी खूप श्रेष्ठ आहे, मी जास्त शिबिर केल्यामुळे मी खूप श्रेष्ठ आहे, असा अहंकार जर उत्पन्न जर होत असेल तर ते शिबिर करूनही काही एक फायदा नाहीये. आणि म्हणून विपश्यना या शब्दाचा पहिल्यांदा आणि म्हणून बुद्धाच्या काळातील या 4 प्रकारच्या स्मृतिप्रस्थानाचा, शिबिरामध्ये शिकवित जात असलेल्या या 4 स्मृतिप्रस्थानाचा जो व्यक्ती सारासारपणे विचार करून जो आपल्या काया वाचा मनाचे जे कर्म आहे तो सुधारत जर असेल तर तो कधीही विपස්සनेच्या नावाखाली स्वतःमध्ये अहंकार कधी उत्पन्न करणार नाही, कधी वादविवाद कधीही उत्पन्न करणार नाही. तर अशा प्रकारे हे झालं थोडक्यामध्ये एक सार रूपाने विपश्यनेच्या संदर्भामधील थोडक्यामध्ये एक प्रकारे आपण माहिती म्हणू शकतो. म्हणजे या संसारामधून 10 दिवस जरी तो व्यक्ती स्वतःला बदलविण्यासाठी किंवा एक प्रकारे धर्माचं पालन करण्यासाठी वेळ काढत जर असेल आणि या 4 प्रकारच्या स्मृतिप्रस्थानाचा अभ्यास करून तो स्वतःला सन्मार्गावर जर लावत जर असेल तर ते कुठल्याही प्रकारचं वाईट नाही, कारण त्यामधून त्या व्यक्तीच्या जीवनाचा एक प्रकारे मानसिकरित्या विकासच होत आहे. मग वाद करण्याचा प्रश्न कधी उत्पन्न होत नाही. तर अशा प्रकारे सकारात्मक दृष्टीने जर आपण याचा विचार जर केला तर विपश्यनेला कुठल्याही प्रकारचा एक संप्रदाय न मानता किंवा विपश्यनाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे शंका कुशंका न करता तो केवळ आणि केवळ भगवान बुद्धाने शिकविलेला 4 प्रकारच्या स्मृतिप्रस्थानाचा अभ्यास आहे. तो अभ्यास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण माझ्यातील विकार मला कमी करायचे आहे आणि म्हणून तो अभ्यास मला करायचा आहे. अशी जर भावना व्यक्तीची जर असेल आणि तो जर अभ्यास जर करत जर असेल तर तो व्यक्ती कधीही विपස්සनेच्या नावाखाली कधीही अहंकार उत्पन्न होऊ देणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा वादविवादामध्ये पडणार नाही. तर तो स्वाभाविकरित्या चांगल्या प्रकारे धर्माचं पालनच करेल, चित्त परिशुद्धच करेल. आता बघू आपण थोडकं, जसं काही लोक म्हणतात की बाबासाहेबांनी कधी विपश्यना केली नाही किंवा शिकवली नाही. पहिली गोष्ट ही आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बाबासाहेबांचं जे अस्तित्व आहे किंवा बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे साधारण व्यक्तीसारखं नव्हतं किंवा बाबासाहेब हे साधारण व्यक्तीही नव्हते, ते बोधिसत्व होते. आणि बोधिसत्व ही जी त्यांना एक प्रकारे जी उपाधी मिळालेली आहे साधारण लोकांनी दिलेली उपाधी नाही आहे. तर त्यांच्या कार्यावरून, त्यांच्या चित्त चैतन्याच्या वरून जाणकार भिक्षू लोकांनी त्यांना दिलेली ही एक प्रकारे उपाधी आहे. आणि बुद्ध वचनाच्या आधारावर जर आपण पाहतो म्हटलं की बोधिसत्वाची चर्या किती लोककल्याणासाठी कशा प्रकारे असते, तर हे आपल्याला बाबासाहेबांचं अख्खं जीवन सांगतं की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये लोककल्याणासाठी आपलं जीवन कशा प्रकारे समर्पित केलं होतं. आणि बोधिसत्वाची ती उपमा त्यांना किती चांगल्या प्रकारे शोभली होती हे त्यांच्या कार्यावरून, त्यांच्या चरित्रावरून आपल्याला दिसून येते. पण पहिली गोष्ट तर आपण ही लक्षात घ्यायला पाहिजे की बाबासाहेब हे आपल्यासारखे सामान्य व्यक्ती नव्हते किंवा त्यांचं व्यक्तिमत्व जे होतं ते आपल्यासारखं ते सामान्य नव्हतं, तर ते एक बोधिसत्व होतं. मग बोधिसत्वाचं जे शील आहे हे सामान्यशील नसतं, तर ते धर्मताशील असतं. आता धर्मताशील जर म्हटलं तर धर्मताशीलामध्ये
कधीही बोधिसत्व कधीही कोणाचं नुकसान करत नाही. केवळ आणि केवळ धर्माच्या अनुषंगानेच अख्ख्या आयुष्यभर ते लोककल्याणासाठी काम करतं. पण बाबासाहेबांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला एकही अशी घटना दिसून येत नाही की त्यांनी कधी कोणाची हिंसा केली असेल किंवा कधी त्यांनी कुठल्या प्रकारच्या व्यसनाला ते कधी आहारी पडले असतील किंवा त्यांनी कुठलं व्यसन केलं असेल. तर हे आपल्याला बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये दुश्शीलता किंवा कपटीपणा, छलपणा किंवा जे काही लोभ, द्वेष, मोह जे काही विकार आहेत हे त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येत नाहीत. तर त्यांच्या चरित्रामध्ये बाबासाहेबांच्या केवळ आणि केवळ शुद्धता आपल्याला दिसून येते आणि त्या शुद्धतेमधून केवळ आणि केवळ बहुजन हिताय बहुजन सुखाय असं लोककल्याणच आपल्याला दिसून येते. प्रसंगानुसार जरी ते बाबासाहेबांचं एखादं भाषण आपल्याला कणखर वाटतं, प्रखर वाटतं, ते शब्द प्रखर वाटतात, कणखर वाटतात, कारण धर्मताशीलमध्ये तसं ते मोडतं. कारण परिस्थितीनुसार लोककल्याणाच्या हेतूने तसं त्यांना बोलावं लागतं. पण ते बोलत असताना त्यांच्या चित्तामध्ये कुठल्याही व्यक्तीविषयी, कुठल्याही प्राण्याविषयी द्वेषाची भावना नसते, तिरस्काराची भावना नसते. केवळ आणि केवळ लोककल्याणाचीच भावना असते. पण बाबासाहेबांनी बसून विपश्यना केली किंवा नव्हती केली हे महत्त्वाचा प्रश्न नाही. पण बाबासाहेबांनी आपल्या या जीवनामध्ये काया वाचा मनाची जे कर्म आहेत, हे जे काही कायेच्या प्रति स्मृती आहे, चित्ताच्या प्रति जे काही स्मृती आहे, वेदनाच्या प्रति जी काही स्मृती आहे, धम्माच्या प्रति जी काही स्मृती आहे, 4 प्रकारच्या स्मृती प्रस्थानाचा अभ्यास बाबासाहेबांच्या शुद्ध त्यांच्या जीवनचरित्रामध्ये प्रत्येक आपल्याला त्यांच्या कणाकणामध्ये दिसून येतं. ते जरी डोळे बंद करून बसले नसतील ध्यान साधना करायला, पण त्यांच्या या एका उदाहरणावरून लक्षात येतं की ते 18 तास अभ्यास करत होते. तुम्ही विचार करा, 18 तास व्यक्ती चित्ताची एकाग्रता ठेवतो म्हणजे हे साधं आणि सोपं काम नाही आहे. चित्त हे किती चंचल आहे आणि अशा चंचल चित्ताला जो व्यक्ती 18 तास एकाग्र करून जर अभ्यास करत जर असेल, तर मला असं वाटते ज्या पद्धतीनं विपश्यना ज्याला असं आपण म्हणतोय, 4 प्रकारच्या स्मृती भावनेचा आपण अभ्यास म्हणतो, हे याच्यापेक्षा आणखीन कोणता मोठा असू शकतं. कारण विपश्यना बसूनच करायला पाहिजे अशातला तो भाव. विपश्यना करण्याची किंवा धर्मपालन करण्याची किंवा स्मृतीचा अभ्यास करण्यासाठी भगवान बुद्धाने विविध पद्धतीने जी काही एक प्रकारे इर्यापत सांगितलेले आहेत. जसं कोणी बसून करतो, कोणी चक्रमण करून करतो, कोणी लेटून करतो, नाही का. ज्या पद्धतीनं व्यक्तीच्या शरीर व्यक्तीला ज्या पद्धतीनं साथ देत असेल त्या पद्धतीने या 4 प्रकारच्या स्मृती प्रस्थानाचा अभ्यास केला जातो. मग बाबासाहेबांनी बसून विपश्यना केली नाही, डोळे बंद करून विपश्यना केली नाही. याचा अर्थ त्यांनी या 4 प्रकारच्या स्मृती प्रस्थान त्यांच्या आयुष्यात त्यांनी अभ्यास केला असं आपण म्हणू शकत नाही. कारण 18 तास जो व्यक्ती अभ्यास करतो, एकाग्र ठेवतो आपलं चित्त, ही साधी आणि सोपी गोष्ट नाही. आणि विशेषतः ते बोधिसत्व असल्यामुळं त्यांचं ते चित्त आहे आपल्यासारखं साधारण नसतं. दुसरी गोष्ट, जर बाबासाहेबाला 4 प्रकारच्या स्मृती प्रस्थानाचा अभ्यास मान्य नसता किंवा समाधीचा अभ्यास त्यांना मान्य नसता, तर त्यांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये याची कधीही व्याख्या त्यांनी कधी केलेली नसती. पुनर्भवाच्या संदर्भामध्ये त्यांनी कधीही या विषयाला त्यांनी हात घातला नसता. बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की जे सामान्य व्यक्तीला ती कळणं फार कठीण गोष्ट आहे. पण ती जर बाबासाहेबाला मान्य नसती किंवा बाबासाहेबाला ती पटणारी जर नसती किंवा बाबासाहेबांना असं वाटलं असतं की याच्यापासून लोककल्याणाचं काही एक म्हणजे अहित आहे, तर ते बाबासाहेबांनी तशी उदाहरण सुद्धा कधीही त्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये कधीही त्यांनी दिली नसती. जर त्यांनी हा धम्म जर आपल्याला दिलेला आहे, धम्मग्रंथ जर दिला आहे, तर मला असं वाटते की या धम्मग्रंथ जर बाबासाहेबांनी दिला आहे, जर एवढा जरी आपल्याला समजला आणि त्या पद्धतीनं जर आपण जर पालन जर केलं, तर आपल्यामधले सगळ्या प्रकारचे वादविवाद हे नष्ट होऊ शकतात.
कारण धर्म हा व्यक्ती कुठल्या पद्धतीने ग्रहण करतो तो त्या व्यक्तीच्या चर्येवर डिपेंड करते. जसं दोन व्यक्ती बसलेले असतात आणि दोन व्यक्तीला जरी सारखा उपदेश दिला जातो, पण त्या दोन व्यक्तीने तो उपदेश तो कशा प्रकारे जीवनामध्ये धारण करायचा किंवा कसा नाही करायचा हे त्या दोनही व्यक्तीवर अवलंबून असते, ते उपदेश देणाऱ्यावर अवलंबून नसते. कारण उपदेश तर एक व्यक्ती दोन्ही व्यक्तीला सारखाच देतो, पण सारखा उपदेश दिल्यानंतर ते दोनही व्यक्ती सारखेच पालन करतील किंवा त्यापैकी एखादा करूही शकणार नाही, याचा अर्थ आपण असं म्हणू शकत नाही की तो उपदेश देणारा चुकीचा असेल. तर अशा प्रकारे ही जी मतमतांतरे असतात, या मतमतांतराला कुठल्याही प्रकारे बळी न पडता मनुष्याने मनुष्याच्या जीवनामध्ये एक सकारात्मक विचार करून आपल्या जीवनाचं इतरांच्या जीवनाचं कल्याण कसं होईल हे आपण पाहिलं पाहिजे. कारण आंबेडकरी विचारधारा आणि भगवान बुद्धाची विचारधारा ही मानव लोककल्याणाची विचारधारा आहे. ती मानव लोककल्याणाची विचारधारा आहे, म्हणूनच बाबासाहेबांनी बुद्धाची विचारधारा मान्य केली, बुद्धाचा धम्म आपल्याला दिलेला आहे. जर त्यांना ही बुद्धाची विचारधारा पटली नसती तर त्यांनी आधी अन्य अनेक अशा धर्माचा अभ्यास केला होता, त्यांनी कुठलाही धर्म आपल्याला दिला असता. परंतु जे त्यांनी भगवान बुद्धाच्या तत्वाची निवड केली आहे किंवा भगवान बुद्धाच्या धम्म निवडला आहे, तर हे बाबासाहेबांची जी प्रज्ञा जी किती महान होती किंवा बाबासाहेबांच्या प्रज्ञेला आपण कुठल्याही प्रकारे तिळा इतकं सुद्धा आपण त्याच्यामध्ये चूक आपण काढू शकत नाही. पण बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा जो धम्म स्वीकारला आहे आणि जो धम्म जर आपल्याला दिला आहे, तर मला असं वाटत नाही की आपण बाबासाहेबांच्या पेक्षा तर आपण विद्वान नाही आहे. जर बाबासाहेबांनी दिलेला जर धम्म आपल्याला दिला आहे, जर बाबासाहेबांनी ज्या गोष्टी मान्य केल्या आहे, जर त्यांना मान्य नसत्या तर त्यांनी दिलंही नसतं ना. म्हणून ती आपण नेहमी विचार करायला पाहिजे. जर बाबासाहेबाला मी गुरु मानते, बाबासाहेबाला मी माझं सर्वस्व मानते, जर माझ्या बाबासाहेबांनी दिलेला धम्म आहे, मग याच्यामध्ये जो दिला आहे मी तो मान्य करायला पाहिजे. याचा अर्थ जर मी हा धम्म मान्य करत नसेल, याचा अर्थ मी बाबासाहेबाला एका अर्थाने मान्य करत नाही, हा त्या मागचा अर्थ निघतो. बाबासाहेबांच्या विचार विनयावर किंवा अशा प्रकारे वादात्मक उत्पन्न करून नाही, विपश्यना असं नाही तसं नाही, हे विनाकारांच्या टीका टिप्पणी निंदा केल्यापेक्षा जी बाबासाहेबांना सांगितलेली तत्व आहेत ती जर आपण जीवनामध्ये दैनंदिनच्या जीवनामध्ये धारण जर केली तर सगळ्या प्रकारचे वाद शांत होऊ शकतात आणि कुठल्याही प्रकारे आपल्यामध्ये मतभेदाचं वातावरण राहत नाही, तर आपल्यामध्ये अधिकाधिक एकता वाढू शकते आणि आपला सर्वांगीण विकास होऊ शकतो. आणि म्हणूनच विपश्यना आणि आंबेडकरी विचारधारा एक व्यक्तिपरत्व याचा विचार न करता समग्ररित्या मानसिक रीतीने किंवा मानसिक दृष्टीने मानव कल्याणाचा विचार करून आपण याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि सकारात्मक दृष्टीने जी आवश्यक गोष्ट आहे ती आपण फॉलो केली पाहिजे. जी गोष्ट आपल्याला माहीत नसेल किंवा मान्य जर नसेल किंवा जे ज्ञान आपल्याला जर माहीत नसेल किंवा जे ज्ञान आपल्याला आपण सांगू शकत जर नसेल, याचा अर्थ असा आपण म्हणू शकत नाही की ते ज्ञान या जगामध्ये नसतेच म्हणून. कारण जगामध्ये अनेक विद्वान लोक आहेत, आपल्यापेक्षा अनेक अशी विद्वान लोक आहेत, आपण त्यांच्यासमोर कधी कधी काहीच आपल्याकडे बुद्धिमत्ता नसते, पण आपणच जर असं म्हटलं की नाही मीच बुद्धिमान आहे, असं जर आपण स्वतःमध्ये एक प्रकारे अहंकार उत्पन्न करून जीवन जगत राहिलो तर शेवटी आपलंच नुकसान होते आणि आपली सद्गती होते. आणि म्हणून या अशा अकुशल कर्मापासून प्रत्येक मनुष्यानं प्रत्येकाला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि लोकहितासाठी लोककल्याणासाठी क्षमतेनुसार आपण योगदान दिलं पाहिजे. जर आपण इतरांचं चांगलं करू शकत नाही तर ठीक आहे, पण इतरांचं वाईट आपल्याकडनं कधी होणार नाही असा विचार आपण केला पाहिजे. आणि नेहमी आपण आपल्या जीवनाच्या विकासासाठी, आपल्या समाजाच्या विकासासाठी किंवा सर्वांच्या लोक उन्नतीसाठी एक आपल्या चित्ताची परिशुद्धता आपण करत राहिलं पाहिजे. हाच एक प्रकारे बुद्ध धम्माचा एक प्रकारे हेतू आहे. दुःखमुक्ती ज्याला म्हटलं जातं, स्वतः पहिले दुःखमुक्त व्हा, स्वतः सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करण्याचा प्रयत्न करा, हाच खरा धम्माचा सार आहे. तर अशा प्रकारे सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो.